काय केले, परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचे आहेत ते जास्त घेतलेले आहेत उदाहरणं. ठीक आहे. स्क्रीन अजून कोणालाच ऑन नाही केलेली, स्क्रीन ऑन करतो मी. एवढंच की तुमचं झाली स्क्रीन. ठीक. तर पहा, आतापर्यंत आपण तासाला या अगोदर भाग 1 तासिका 1 मध्ये तासिका 2 मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास घेतला होता. 1 मध्ये सुरुवातीला मिनिटांचं रूपांतर कसं करायचं, सेकंदांचं रूपांतर कसं करायचं हे बघितलेलं आहे. त्यानंतर तासिका 2 मध्ये आपण अजून त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळी उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न केला होता. आता काय बघितलं होतं तासिका 2 मध्ये ते इथे आपण पाहूयात एकदा फ्लॅशबॅक, म्हणजे लक्षात येईल. बघा, तासिका 2 मध्ये आपण एका तासाचे पावभाग, अर्धा तास म्हणजे किती, पाऊण तास म्हणजे किती, बरोबर. आणि त्या ज्या पद्धतीने आपण दशमान संख्यालेखन पद्धतीमध्ये 100चे पाव, अर्धा, पाऊण काढले होते आणि त्यांना नावं दिली होती, पहा, सव्वा, साडे, पावणे, हो की नाही. ते आपण तासाच्या वेळेच्याही बाबतीत बघितलेलं आहे. त्यानंतर आपण प्रत्यक्ष उदाहरणं घेतली होती की 1ला 15 मिनिटं कमी असतील तर त्याला काय म्हणायचं, म्हणजे 12:45 असतील तर त्याला आपण पावणे 1 म्हणायचं. हे सुद्धा आपण बरीचशी उदाहरणं याची पाहिली होती. तुम्हाला अभ्यासालाही पाठवून दिलेली आहे त्या अभ्यासाची PDF. फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, आपण ही उदाहरणे भरपूर घेतल्यानंतर तास व मिनिटे यांची बेरीज केली होती आणि तास व मिनिटे यांची बेरीज करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, ही उदाहरणं आपण शेजारी शेजारी घेतलेली. आता शेजारी शेजारी घेण्याचं कारण काय, अतिशय सोपं कारण आहे की काही उदाहरणांमध्ये आपल्याला हातचा घ्यावा लागतो तर काही उदाहरणांमध्ये हातचा घ्यावा लागत नाही. मग कोणत्या उदाहरणात हातचा घ्यायचा, कोणत्या उदाहरणात घ्यायचा नाही, हे आपल्याला तेवढं ते सुद्धा तेवढं समजणं म्हणजे लक्षात येणं गरजेचं होतं, ते समजणं गरजेचं होतं. मग हातचा घेणं कुठं गरजेचं होतं, जिथे आपल्याला मिनिटांमध्ये 60पेक्षा जास्त बेरीज येत होती तिथे आपण काय करत होतो, मग तासामध्ये 1 हातचा घेत होतो, म्हणजे 1 तास वाढवत होतो आणि 1 तास वाढवून ते 60 मिनिटे त्यातनं वजा करत होतो. आणि आपलं टार्गेट काय होतं की मिनिटामध्ये जर 60 किंवा 60पेक्षा जास्त संख्या आली तर ते आपल्याला वजा करायचं होतं. हे आपण दुसऱ्या तासिकेत बघितलेलं. तीच बाब आपण वजाबाकी करत असताना जर का मिनिटांमध्ये दिलेली मिनिटे ही कमी आली, म्हणजे पाहता इथं मिनिटे जास्त आहेत, मिनिट मोठा असेल तर त्यातून छोटा मिनिट वजा होत होता. पण जेव्हा हेच आपण वजाबाकी करताना जर मिनिट लहान आला तर आपण काय करत होतो की तासाकडून 1 तास उसना घेत होतो आणि 1 तास मिनिटामध्ये आला की आपल्याला टार्गेटच होतं की 1 तास म्हणजे 60 मिनिटे आहेत, त्या पद्धतीने आपण ती कन्वर्ट करत होतो. आणि आजच्या या तासिकेला आपण काय पाहणार आहोत, तर आपण पाहणार आहोत ती की 24 ताशी घड्याळ आणि मध्यान्ह पूर्व मध्यान्ह उत्तर यांचा काय परिणाम होतो ते आज आपण या तासाला अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूयात. पाहता, 24 ताशी घड्याळ व मध्यान्ह पूर्व व मध्यान्होत्तर वेळ यांची जर आपण इथे तुलना करायला गेलो तर अगोदर 24 ताशी घड्याळ काय आहे, ते कुठे वापरलं जातं. आमच्या हातावर आहे ते तर 12 ताशीच घड्याळ आहे. मग 24 ताशी घड्याळाची गरज का पडते, असे बरेचसे प्रश्न आपल्याला इथे पडू शकतात. आवाज येतोय का पहा, जर आवाजाला काही अडचण असेल तर लगेचच मला तसा मेसेज करा. पहा, जर आवाजाचा काही प्रॉब्लेम वाटला, आवाज अडखळला तर लगेचच मला तसा कळवा. मध्येच थोडंसं आवाज अडखळण्याची अडचण येत आहे. तर पहा, 24 ताशी घड्याळ. आता आम्ही हातामध्ये 12 ताशी घड्याळ वापरतो, मोबाईलमध्ये 12 ताशी घड्याळ वापरतो. मग 24 ताशी घड्याळाची का गरज पडली, कारण की काय होतं, बरेचसे लोक आजकाल वाहतुकीच्या सुविधा झाल्यामुळे, आपल्या कामामुळे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जात असतात आणि त्यावेळी मग आपल्या इथलं जे घड्याळ आहे ते तिथे चालत नाही. आणि आपल्या मोबाईलमध्ये जरी आपण गेलो तर आपल्याला तिथे वर्ल्ड क्लॉक म्हणून सुद्धा एक ऑप्शन असतो, जागतिक घड्याळ वगैरे. आणि आपल्याला हेही माहिती असेल की आत्ता जरी आपल्या इथे संध्याकाळ असेल तर आपल्या विरुद्ध दिशेला जो कोण देश असेल, मग अमेरिका असेल,
किंवा कोणता इतर देश असेल तर तिथे सकाळ झालेली असेल. काही ठिकाणी आता दुपार असेल, कारण पृथ्वीचा आकार गोल आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानुसार मग काय होतं की घड्याळातली वेळ ही प्रत्येक ठिकाणी बदलत जाते आणि या वेळेमध्ये एक साम्य राहावं, लोकांना कळावं की नक्की जगामध्ये वेळ काय आहे हे कळण्यासाठी काय केलं जातं की 24 ताशी घड्याळाचा वापर केला जातो. रेल्वे स्टेशन असेल, विमानतळ असेल, तर तिथे आपल्याला काय होतं 24 ताशी घड्याळ पाहायला मिळतं. ठीक आहे. आता एक वैशिष्ट्य सांगायचंय. एक जोक सांगितला जातो बघा की शंकरपाळीमध्ये जसं शंकर महादेव नसतात तसं 24 ताची घड्याळात तुम्हाला 24 हा आकडा पाहायला मिळणार नाही. बघा 24 ताशी घड्याळात आपल्याला 24 हा आकडाच पाहायला मिळत नाही. तो कसा पाहायला मिळत नाही ते इथे आपण समजावून घेऊयात. पहा, सुरुवातीला आपण 12 ताशी घड्याळातले इथे आकडे लिहून घेऊयात. 12 ताशी घड्याळात पहा इथे आपण 12 लिहितो, इथे 1, इथे 2 येतात, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि पुढे 11. अशा पद्धतीने काय असतं आपलं 12 ताशी हे घड्याळ असतं, हो की नाही. पण 24 ताशी घड्याळात काय बदल असतो, तर त्यामध्ये 24 पर्यंतचे आकडे असतात का हे ते आपण पाहून घेऊयात. पहा, आपल्याला हे माहिती आहे की जो दिवस बदलतो, तुम्ही जर मोबाईलमध्ये रात्रीचं कधी जागलात आणि 11:59 झाली आणि जेव्हा 12 वाजतात तेव्हा दिनांक बदलते. तेव्हा काय होते, दिनांक बदलते. हे तर व्यवस्थित लक्षात घ्या, समजावून घ्या. म्हणजे आज जर दिनांक आपली जी आजची दिनांक आहे पहा, मीच विसरलो वाटतं, 9, ठीक आहे, 9 तारीख आहे. तर 12 वाजता रात्री काय होणार आहे, ती 10 तारीख होणार आहे. आणि त्याचबरोबर जर का तुमच्या घड्याळा म्हणजे मोबाईलमध्ये 24 तासाची सेटिंग असेल, आपल्याला मोबाईलमध्ये करता येतं बरं का ते सेटिंग, तर त्यावेळी आपल्या घड्याळात 11 वाजून म्हणजे तशी वेळ न दाखवता 12 वाजलेले न दाखवता काय करतात, 0 वाजलेले दाखवतात. समजून घ्या, काय दाखवतात, 0 ही वेळ दाखवली जाते. म्हणूनच म्हणलं 24 ताशी घड्याळात 24 नसतात तर 0 वेळ असते. आणि जेव्हा रात्रीचे 1 वाजतात त्यावेळी काय होतं, त्यामध्ये 01 वाजतो 24 ताशी घड्याळात. 2 वाजले की 02 वाजतात. अरे यार हे काय, एक मिनिट, जाहिरात सुरू झाली, एक मिनिट. अरे काय हे, सॉरी. सॉरी बरं का, हे जाहिरात कुठनं लागली, जाहिरात मी बंद करायचा प्रयत्न करतो, एकच मिनिट. बहुतेक ते मॉनिटाईज झाल्यामुळे माझ्याकडून काहीतरी झालेलं आहे, मी नंतर ते बंद करून घेतो. दिसतंय ते 10 मिनिट हे नाही ना योग्य, एकच मिनिट. जर तसं काय वाटलं तर मला लगेच मेसेज करा, म्हणजे उद्यापासून त्या जाहिराती बंद करण्याचा ऑप्शन मी ऑन करतो, म्हणजे डोक्याला त्रास नकोय आपल्याला तो. तर पहा, 24 ताशी घड्याळात काय होतं, ज्यावेळी रात्रीचे 12 वाजतात त्यावेळी आपण 2 शून्य लिहितो, 1 वाजले म्हणजे 01 लिहितो, रात्रीचे 2 वाजले म्हणजे 02 लिहितो. आपल्या जे 12 ताशी घड्याळ आहे ना, अगदी त्या पद्धतीनेच लिहितो, फक्त रात्रीच्या 12 ऐवजी 0 लिहिलं जातं. पुन्हा 03, 04, 05 या पद्धतीने आपण ही वेळ वाढवत नेतो. आणि रात्र झाली की ते पहाटेचे 4 वाजतात, हे घ्या लक्षात, पहाटे 4, परत हे पहाटे 5, पहाटे 6, सकाळी 7, बरोबर, हे सकाळचे 8 आले. बाहेरची जी वेळ आहे आपण ती रात्री 12 पासून ते दुपारी 12 पर्यंतची वेळ पाहतोय. परत इथे काय होतात, 9 वाजतात, इथे 10 वाजतात, इथे 11 वाजतात. बरं, आता 11 वाजून गेल्यानंतर काय होणार आहे, आता पुन्हा वेगळी वेळ येणार आहे आणि ती वेळ काय असेल, तर ती असते दुपारची वेळ. तर दुपारी 12 हे या पद्धतीने दाखवले जातात. हे जे 12 आहेत ना 24 ताशी घड्याळात, हे दुपारचे 12 या पद्धतीने यात दाखवले जातात. तर दुपारनंतरची वेळ मात्र इथं काय होते, बदलत जाते. दुपारनंतरची वेळ काय होते, इथे बदलत जाते. आणि ती कशी बदलते,
तर दुपारी 12 वाजले आहेत. आता 12 नंतर जेव्हा 1 वाजेल तर या 24 ताशी घड्याळात थोडा तर आपल्याला जी 12 ताशी घड्याळात वेळ आहे म्हणजे 1 वाजली तर ती काय होणार आहे 12 अधिक 1 होणार आहे. म्हणून इथं काय होणार ते 13 वाजले असं दाखवलं जातं. म्हणजेच काय 12 अधिक 1. परत दुपारचे 2 वाजले 12 ताशी घड्याळात तर तेच आपण 24 ताशी घड्याळात काय करणार आहोत 14 वाजले असं सांगणार. म्हणजेच काय 12 अधिक 2. ठीक आहे. या पद्धतीने ते आपण वेळ वाढवत जाणार. म्हणजे दुपारचे 12 झाल्यावर 13 वाजतात, नंतर 14 वाजतात, नंतर 15. या पद्धतीने 24 ताशी घड्याळात ही वेळ आपली वाढत जाते. पहा, समजून घ्या. ही वेळ काय होते आपली वाढत जाते. आणि पुन्हा पहा, पुन्हा काय होणार आहे टाइम बदलणार आहे आणि रात्री इथे रात्रीचे जेव्हा 12 वाजणार आहेत तर रात्रीचे 12 वाजत असताना 24 न वाजतात 23 नंतर काय होणार आहेत थेट 2 शून्य होणार आहेत. 24 ताशी घड्याळातला हा एक वैशिष्ट्य आहे की 24 ताशी घड्याळात नाव 24 ताशी आहे पण त्यामध्ये 24 हा आकडाच आपल्याला पाहायला मिळत नाही आणि रात्री काय होतात पुन्हा 0 इथं आपल्याला वाजलेले पाहायला मिळतात. तर या घड्याळाचं आपण जेव्हा निरीक्षण करू त्यावेळी आपल्या काय लक्षात येतं की 24 ताशी घड्याळामध्ये रात्री 12 ते दुपारी 12च्या मधली जी वेळ आहे ती आपल्या 12 ताशी घड्याळाप्रमाणेच आहेत. 1 वाजलं रात्री 1 वाजला म्हणजे 1च वाजतो. सकाळी 7 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळात सुद्धा 7च वाजलेले दिसतात. तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा 24 ताशी घड्याळ करू शकता आणि हे तुम्ही फरक लक्षात घेऊ शकता. जर का तुम्ही आत्ताची वेळ पाहायला गेलात लक्षात घ्या 24 ताशी घड्याळात तुम्ही आत्ताची वेळ पाहायला गेलात 8:41 झालीत तर आता ही वेळ कधीची आहे दुपारनंतरची आहे आणि 24 ताशी घड्याळात काय होतं तर दुपारनंतर मात्र फरक पडत जातो. 24 ताशी घड्याळात काय होतो दुपारनंतर फरक पडत जातो. म्हणजेच काय 11 नंतर त्या 24 ताशी घड्याळात 12च वाजणार आहेत पण 12 नंतर 13 1च्या जागी 13 वाजतात. मग 8च्या जागी काय वाजतील तर इथं पहा रात्री ज्यावेळी 8 वाजतात रात्रीची ज्यावेळी 8 वाजतात तर 24 ताशी घड्याळात 8 न वाजता 12 अधिक 8 करायचं. काय करायचं 12 अधिक 8 म्हणजे आत्ता जर 8:42 झाले असतील आपल्या घड्याळामध्ये जे की PM दाखवेल पोस्ट मेरिडियन म्हणजे दुपारनंतर तर तेच आपल्याला 24 ताशी घड्याळात 8:42 न दाखवता 8 या तासामध्ये फक्त 12 ॲड करायचे 20:42 दाखवतो. आणि याच्या पुढे AM PM हे येत नाही. याच्यात काय होतं AM PM हे येत नाही. ही गोष्ट क्लिअर झाली का लक्षात घ्या की 24 ताशी घड्याळात कोणती वेळ 12 ताशी घड्याळाप्रमाणे असते तर 12 ताशी घड्याळाप्रमाणे काय असते वेळ रात्री 12 नंतरची ते दुपारी 12 पर्यंतची जी वेळ असते ना ती वेळ 12 ताशी घड्याळाप्रमाणे असते आणि दुपारी 12 नंतरची वेळ ते रात्री 12 पर्यंतची वेळ लक्षात घ्या 12 नंतरची म्हणजे 13 पासून रात्री 12 पर्यंतची वेळ 24 ताशी घड्याळाप्रमाणे असते. बाकीची ही वेळ जी आहे ते आपण काय करतो 12 ताशी घड्याळाप्रमाणे लिहितो पण दुपारी 12 नंतर जी वेळ आहे ती 13 14 15 16 17 18 या पद्धतीने बदलते आणि रात्री 12 वाजले की 24 ताशी घड्याळात 0 वाजतात आणि रात्री 1 वाजला म्हणजे त्याही घड्याळात 1च वाजतो. जर समजलं असेल तर तसं मला कळवा जेणेकरून की आपण पुढे जाऊयात. जर यात काही डाऊट असेल तर लगेचच तसा मेसेज करा मला. ठीक आहे. जर का 24 ताशी घड्याळामध्ये पुन्हा सांगतोय रात्री 12 वाजले तर त्यात 0 वाजलेले असतात. ठीक आहे. आणि दुपारनंतरची वेळ म्हणजे 12 नंतरची वेळ यात बदलत जाते. जर यात फार फापट पसारा झाला असेल तर तसं मला कळवा. समजलंय का मेसेज करा एखाद्याने मला म्हणजे माझ्या लक्षात येईल ते आणि मी पुढे जाईन. एखाद्या विद्यार्थ्याला आपण विचारूयात. हा सांगा समजलंय का हे हो समजलंय ओके. तर आता आपण पुढे जाऊयात. पहा लक्षात काय ठेवायचं रात्री 12 नंतर म्हणजे रात्री 1 ते दुपारी 12 रात्री 1 ते दुपारी 12 पर्यंतची वेळ 24 ताशी घड्याळात आपल्या घड्याळाप्रमाणे असते पण दुपारचे 1 ते रात्रीचे 12 यातली वेळ मात्र काय होते बदलते आणि ती कशी बदलते 12 अधिक 1 13 12 अधिक 2 14. ठीक आहे. ज्यावेळी 9 वाजतात आपल्या घड्याळामध्ये तर 24 ताशी घड्याळात काय होणार आहे रात्रीच्या वेळी 9 अधिक 12 21 वाजलेले असतील. या पद्धतीने हे लक्षात ठेवा. याचा वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट नंतर काढून घेऊ शकता. आता मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर वेळ हे काय आहे समजून घ्या. मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर वेळ
तर ही फार सोपी गोष्ट आहे. मध्यान्ह पूर्व म्हणजे रात्री 12. इथे आपण लिहूनच घेऊयात म्हणजे ते आपल्याला समजायला अजून सोपं जाईल. पहा आपल्याला दोन गोष्टी इथं समजायच्यात. मध्यान्ह म्हणजे दुपार. त्या अगोदर लक्षात ठेवा, मध्यान्ह म्हणजे दुपार. आणि या दुपारवरनं आपल्याला दोन वेळा आहेत. एक म्हणजे मध्यान्ह पूर्व, एक आहे मध्यान्ह पूर्व. ठीक आहे. आणि दुसरी आहे मध्यान्होत्तर वेळ. समजून घ्या, या दोन वेळा आहेत. मध्यान्ह पूर्व म्हणजे काय सांगता येईल बरं? पूर्व म्हणजे काय असेल? पूर्व दिशा का सूर्य उगवण्याची? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगा. तर पूर्व म्हणजे आधी. बरोबर, अगोदर, आधी. हो की नाही? फार फार पूर्वी कोणी एक राजा होता. पूर्व लक्षात येते का? पूर्व म्हणजे अगोदर. तर मध्यान्ह पूर्व याचा अर्थ इथे होणार आहे मग दुपारच्या अगोदर, दुपारच्या आधी. त्याने शब्द सांगितलेला इथे घेऊयात, दुपारच्या आधी. ठीक आहे. आता मध्यान्होत्तर असा शब्द आहे. दुसरा शब्द काय आहे? मध्यान्होत्तर. तर मध्यान्होत्तर मध्ये काय होणार आहे? यात उत्तर हा शब्द येतोय. मग परत हा आता सोपं आहे ना, वरच्या ह्याच्यावरूनच आपण इथं सांगू शकतो की मध्यान्होत्तर असेल तर काय होणार आहे मग? तर मध्यान्होत्तर म्हणजे काय होईल? तुम्ही बघा, मध्यान्होत्तर म्हणजे काय? दुपारच्या नंतर. बरोबर, दुपार नंतर. ठीक आहे. दुपारच्या नंतर म्हणा किंवा दुपार नंतर म्हणा, जे काय असेल ते. ठीक आहे. अशा पद्धतीने मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्होत्तरचा इथे फरक पडतो. आता आपण यावरनं काय लक्षात घ्यायचं की दुपारच्या अगोदरची वेळ कोणती येईल? तर दुपारच्या अगोदरची वेळ येते रात्री 12. रात्री 12 ते दुपारी 12च्या दरम्यानची वेळ. रात्री 12 नंतर 12 पासून ती सुरू होते आणि दुपारी 12च्या पर्यंतची वेळ. ठीक आहे. आणि दुपारी 12 वाजले की आपली मध्यान्होत्तर वेळ सुरू होते आणि ती कुठवर असते? तर रात्री 12 पर्यंत असते. आता दुपार नंतरची वेळ लक्षात ठेवायला सोपं आहे का? कारण दुपारी 12 वाजले की आपण काय म्हणतो? दुपार झाली. 12 वाजले म्हणजे सूर्य आपल्या डोक्यावर येतो आणि आपण म्हणतो दुपार झाली आणि तिथून दुपार सुरू होते. म्हणून मग दुपार नंतरच्या वेळेला म्हणायचं मध्यान्होत्तर वेळ. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कारण काय होतं, मध्यान्होत्तर वेळेमध्ये 24 ताशी घड्याळाप्रमाणे वेळ चालते आणि ती 24 ताशी घड्याळाप्रमाणे वेळ चालायला लागली की मग आपल्याला इथं गणित देताना काय होतं, मुद्दामून मध्यान्होत्तर वेळ कधी कधी दिली जाते आणि सांगितलं जातं. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर पहा, राजू मध्यान्ह पूर्व 11 वाजता अभ्यास करायला बसला. कधी? मध्यान्ह पूर्व या वेळेला तो अभ्यास करायला बसला. आणि यावेळी तो अभ्यासाला बसला तर होणार काय आहे पहा, आपल्याला पुढची वेळ दिली जाते की मध्यान्होत्तर. कोणती? मध्यान्होत्तर. आणि सांगितलं जातं की तो मध्यान्होत्तर 1 वाजेपर्यंत अभ्यास करत होता. मग किती तास तो अभ्यास करत होता? तर इथे आपल्याला अडचण येण्याची शक्यता असते. आता हे सोपं उदाहरण आहे म्हणून काही अडचण नाही, पण मग या सोप्या उदाहरणावरून आपण अवघड उदाहरणं सोडवू शकतो ना. मग अशा वेळी या मध्यान्होत्तर 1चं काय करायचं, तर आपण 24 ताशी घड्याळ बघायचं. पहा काय बघायचं? 24 ताशी घड्याळ पाहायचं. अरे दुसरंच हे झालं काय? तर पहा, यामध्ये 1 वाजला म्हणजे किती वाजला आहे? या 24 ताशी घड्याळात 1 वाजला म्हणजे 13 वाजला हे आपल्या लक्षात येतं. 1 वाजला म्हणजे किती वाजला? 13 वाजले हे आपल्या लक्षात येतं. म्हणून मग आपण काय करणार आहोत? 13 आणि हे 11 यांची वजाबाकी इथे करायची असते. म्हणून मग दुपारनंतरच्या वेळेला आपण काय करायचं? 24 ताशी घड्याळामध्ये बदलायचंय. समजून घ्या, मध्यान्होत्तर वेळेला काय करायचं? 24 ताशी घड्याळात बदलायचं. आणि यांचा फरक काढताना आपण काय करणार? दुपारचे 1 वाजले म्हणजेच दुपारचे 13 वाजले असं समजायचं. बघा आता किती वेळ अभ्यासाला बसला असं विचारलं तर आपण काय करणार? मग 13 वजा
11 करणार आणि आपल्याला उत्तर मिळणार 2 तास. समजतंय का पहा? म्हणून मध्यान्होत्तर सांगितलंय का मध्यान्हपूर्व सांगितलंय याचीच फक्त आपण काळजी घ्यायची. आणि दुपारनंतर किंवा मध्यान्होत्तर सांगितलं की आपण काय करायचं, इथे 24 ताशी घड्याळ वापरायचं. इथे काय करायचं, 24 ताशी घड्याळ आपण वापरणं गरजेचं आहे. जर का ते आपण वापरलं नाही तर आपल्याला अडचणी येणार आहेत. ठीक आहे, हे समजलंय का? बघा, मध्यान्होत्तर कधी वापरायचं आणि मध्यान्हपूर्व. एक मध्यान्होत्तर वापरताना कधी वापरायचं ते पण इथं सांगतो आणि मध्यान्हपूर्वची वेळ कधी वापरायची ते पण सांगतो. पहा, त्याची एक ट्रिक आहे. उदाहरण वाचायचं. जर का एक वेळ मध्यान्हपूर्वची असेल म्हणजे दुपारच्या अगोदरची असेल आणि दुसरी वेळ दुपारच्या नंतरची दिली असेल ना, तर त्यावेळी आपण दुपार नंतरच्या वेळेचं डोळे झाकून 24 ताशी घड्याळात रूपांतर करून टाकायचं. समजून घ्या. जेव्हा आपण उदाहरणे सोडू तेव्हा हा थेरॉटिकल भाग तुम्हाला व्यवस्थित समजेल. आपल्याला 24 ताशी घड्याळाचं रूपांतर कधी करायचं हे लक्षात घ्या. इथं जर का आपल्याला एक वेळ दुपारच्या 12च्या अगोदरची दिली असेल मध्यान्हपूर्व आणि दुसरी वेळ दुपारच्या नंतरची दिली असेल, तर अशा वेळी आपण काय करणार आहोत की या दुपारच्या नंतरच्या वेळेचं रूपांतर करणार आहोत 24 ताशी घड्याळात. आता आपण इथे उदाहरणे पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यात कोणाला डाऊट आहे का बघा? दुपारच्या अगोदरची वेळ दुपारच्या नंतरची वेळ समजलंय का ते सांगा एकदा, म्हणजे माझ्या लक्षात येईल आणि आपण पुढे जाऊया. हे समजलंय का? पहा, हा बोला. हो हा, हो सर, ओके, समजलं. ठीक आहे. तर आता आपण काय करूयात, पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आता आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे, ठीक आहे, तो एकदम सोपा प्रश्न इथं घेतलेला आहे आणि एका विद्यार्थ्याने पण कोणता तरी प्रश्न सुरुवातीला विचारला होता, तो पण आपण इथे समजून घेऊयात. अशी काय अडचण आहे का? अडचण असेल तर तसं सांगा, म्हणजे आपण तुम्हाला काय लक्षात नाही आलं ते इथे घेऊयात. ठीक आहे, तर पहा आता प्रश्न असा आहे. खामगाववरून एक बस सकाळी 11 वाजता सुटली आणि ती दुपारी 2:40 पोहोचली, तर त्या बसला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला? जर का हेच उदाहरण असं असतं की एक बस सकाळी 10 वाजता निघाली आणि ती सकाळी 11 वाजता पोहोचली, तर आपण काय केलं असतं, वेळ काढायचा आहे ना. सोपं आहे, 10 ते 11 1 तास, म्हणजे 11 वजा 10 केलं असतं आणि उत्तर सांगितलं असतं 1 तास. बरोबर? म्हणजे आपल्याला इथं कोणती क्रिया करायची आहे, ही क्रिया इथं लक्षात घ्या. तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, वजाबाकी ही क्रिया करणं गरजेचंच आहे. तर आपण इथे वजाबाकी करणार आहोत, पण कोणाची? तर दिलेल्या वेळेची. आता वजाबाकी करायला गेलो तर जसं आत्ता सांगितलं 10 वाजता निघाली असते आणि 11 वाजता पोहोचली, तर जी पोहोचण्याची वेळ आहे, या पोहोचण्याच्या वेळेतून आपल्याला काय करावं लागणार आहे, निघण्याची वेळ. लक्षात घ्या, निघण्याची वेळ वजा करावी लागते. निघण्याची वेळ किती होती? जर इथं 10 असतं तर आपण असं केलं असतं, तेव्हा आपल्याला उत्तर मिळालं असतं 1 तास. बरोबर? मग आता इथे हीच पद्धत आपण लक्षात घ्यायची आहे की त्या बसची निघण्याची वेळ काय होती आणि पोहोचण्याची वेळ काय होती, आणि त्यावरून आपण याचं या उदाहरणाचं उत्तर काढू शकतो. आता पोहोचण्याची वेळ आहे दुपारी 2:40. लक्षात घ्या, 2:40. आणि निघण्याची वेळ तर होती सकाळी 11 वाजता. आता तसं जर बघायला गेलं तर दोघांमध्ये वेगवेगळे तास आणि वेगवेगळे मिनिटं येतात. जर 2:40 आहेत, तर या 2:40 तास काय होतात? मग आपण जेव्हा वजाबाकी करायला जाऊ तेव्हा तास आणि मिनिटे यात वजाबाकी करत असतो नेहमी. मग एखादा म्हणेल 2 तास आणि 40 मिनिटे आणि सकाळी किती वाजता निघलाय? 11 वाजता निघलाय. तर इथं वजाबाकी करायला गेलं तर 40ला 40 येतील, पण आता या तासाला कुठनं काय करणार ना? बरोबर आहे की नाही? तास तर 2च तास दिले तर खाली 11 दिले, मग काय बहादर काय करणार? 11तनं 2 घालवणार आणि 9 तास 40 मिनिटे. आता बोटावर जर मी मोजाय गेलो, 11 नंतर काय होणार आहेत? 12 वाजणार आहेत, म्हणजे इथं 1 तास होणार. बरोबर का?
दुसरा तास ज्यावेळी होईल तर 12 नंतर 1 वाजतो म्हणजे इथे 2 तास होणार. परत इथे 1 नंतर 2 वाजणार आहेत म्हणजे इथं 3 तास झाले. मग 9 तास आले कसे? जास्तीत जास्त बाबा 3 तासांवरचे 40 मिनिटं होणार आहेत. बरोबर का? मग 9 तास कसे काय? तर हिथं अशी उलटी वजाबाकी करायची नाही. हे मी सांगतोय कारण नेहमीचं निरीक्षण आहे ना आपलं. बरोबर आहे की नाही? आपण हे करणारच चूक. आपल्याला भले माहिती आहे की 2 लहान आहेत आणि 11 मोठे आहेत. तरी पण आपण ही चूक करणार आणि त्या 11तनं 2 घालून खाली 9 तास लिहिणार. तर ह्या चुका आपण टाळायच्यात आणि इथं लक्षात घ्यायचं की एक वेळ सकाळची आहे आणि एक वेळ दुपारी 12 नंतरची आहे. बघा लक्षात घ्या, इथं काय लक्षात घ्यायचं? एक वेळ सकाळची आहे आणि एक वेळ दुपारी 12 नंतरची आहे. म्हणजेच जी दुपारची वेळ आहे ना, तिचं मला काय करावं लागणार मग? तर 24 ताशी घड्याळात, लक्षात घ्या, जी दुपारनंतरची वेळ आहे त्या वेळेचं मला 24 ताशी घड्याळात रूपांतर केलंच पाहिजे, तरच माझं उत्तर बरोबर येणार. नाहीतर उत्तर चुकलं समजायचं. नाहीतर आपलं उत्तर 100% चुकणार. आणि तुम्ही जर असं वेडेपणा केला काय की बाबा 2तून 11 घालवता येत नाही, मग 11तनं 2 घालवून 9 लिही, तर मग अजूनच वाटोळं. पहिल्यांदाच आपल्याला काय करतात मग ते मुद्दामून पर्याय देतील 9 तास 40 मिनिटं आणि आपण रंगून खुश. मग इथं या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की एक वेळ जर मला सकाळची असेल आणि दुसरी वेळ दुपारनंतरची असेल तर मी काय करणार तिथे 24 ताशी घड्याळ वापरणार ते दुपारच्या नंतरच्या वेळेसाठी. आणि 24 ताशी घड्याळात आत्ताच आपण बघितलं की दुपारच्या नंतरच्या वेळेत काय होणार आहे, तर दुपारच्या नंतरची जी वेळ असेल, इथे पहा आपण आत्ताच पाहिलेलं आहे ते की दुपारच्या नंतरच्या वेळेत जेव्हा दुपारचे 2 वाजतात तर ते दुपारच्या 2लाच आपण काय करतो, दुपारचे 14, 24 ताशी घड्याळात काय करतो ते 14 असं लिहितो. इथे पहा तुम्हाला दिसत असेल. म्हणून आपण काय करणार आहोत, तर 24 ताशी घड्याळात दुपारची वेळ इथे लिहिणार आहोत. आता हे आपल्याला बाकीचं काही कामाचं नाही म्हणून हे आपण ज्या आपल्या चुका होत्या त्या सांगण्यासाठी मी हे इथं लिहिलं होतं. तर त्या चुका टाळण्यासाठी आपण आता इथे प्रयत्न करूयात. आणि काय करायचं पहा, तर जे आपल्याला दुपारची वेळ आहे, दुपारची वेळ काय आहे, 2:40 या वेळेला आपण बदलायचं आहे 24 ताशी वेळेत. समजून घ्या, कशात बदलायचं? 24 ताशी घड्याळात. दुपारचे 2:40 24 ताशीत बदलाय गेलो तर काय करायचं, हे जे 2 तास आहेत ना, या 2 तासात 12 ॲड करायचे. या 2 तासात काय करायचे, 12 ॲड करायचे आणि मग आपल्याला वेळ मिळेल 12 आणि 2 14:40. ह्याला दुपार सकाळ असं काही म्हणायचं नाही 24 ताशी घड्याळाला. समजतंय का? आणि ही होणार आता आपली नवीन वेळ. आणि यावरूनच आपण लक्षात घेणार की 14:40 म्हणजेच काय, तर ते आपण जेव्हा तास व मिनिटात लिहायला जाऊ, समजून घ्या, तास आणि मिनिटामध्ये जेव्हा लिहायला जाऊ तर 14 वाजले म्हणजे 14 तास होणार आणि 40 वाजले म्हणजे 40 मिनिटे होणार. आणि त्यातून आपल्याला काय वजा करायचंय, निघण्याची वेळ जी आहे सकाळी 11 वाजता. म्हणून 11 वाजता म्हणजे हे आपण लिहिणार तासात, मिनिटे दिलेली नाही ती शून्याला शून्य ठेवणार आणि आता यांची वजाबाकी करणार. 40 लहान आहेत का मोठे हे बघायचं इथं. तर 100% 40 मोठे आहेत. उगाचच हातचा घ्यायचा. काही जणांना सवयच असते इकडून हातचा घ्यायचा इकडं करायचं, म्हणजे आपण ते म्हणतो ना झापडं लावल्यासारखं काम करतो. तर तसं नाही करायचं. ठीक आहे, काळजी घ्यायची. आणि मग काय करणार आपण, 40मधून 0 जाऊ शकतात म्हणजेच काय राहणार आहे, 40ला 40 तसेच राहणार आहे. उगाचच हातचा घेण्याची गरज नाही. लहान कोण आहे मोठं कोण आहे ते बघायचं. आणि इथे 14तून 11 म्हणजेच 11 गेले म्हणजे 3 राहिले. अशा पद्धतीने त्या बसला खामगाववरून अमरावतीला पोहोचायला 3 तास व 40 मिनिटांचा वेळ लागतो. म्हणजेच आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. इकडे यूट्यूबच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. 3 तास व 40 मिनिटे सुरुवातीलाच उत्तर पाठवलेलं आहे. ओम गेमिंग पृथ्वीराज का या विद्यार्थ्यांनी बरोबर पाठवले. राहुल मोरे, ज्योती लोणे,
शिंदे या विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर उत्तर पाठवलंय आणि समजलंय ना, मग काही अडचण नाही. आता म्हणून मी मगाशी तो आटापिटा करत होतो की मध्यान्ह पूर्व वेळ काय आहे आणि मध्यान्ह उत्तर वेळ काय आहे. ठीक आहे, हे एकदा समजलं का नाही की मग आपल्याला पुढचं हा थेरॉटिकल भाग आपण उदाहरणातून व्यवस्थित समजून घेऊ शकतो. म्हणून मी मगाशी जोर देऊन त्या गोष्टी पुन्हा रिपीट करत होतो की एक वेळ जर का दुपार नंतरची असेल तर तिचं 24 ताशी घड्याळात बदल करायचा आणि एक वेळ सकाळची असेल तर ती तशीच ठेवायची. समजते का बघा? 24 ताशी घड्याळात कधी बदलायचं? एक वेळ दुपारच्या अगोदरची आहे आणि एक वेळ दुपारच्या नंतरची आहे की आपण ती 24 ताशीत बदलणार आहोत आणि तेव्हाच त्याची काही बेरीज असेल वजाबाकी असेल त्याचा पुढे विचार करणार आहोत. शक्यतो वजाबाकीवरच ही उदाहरणं येतात. आता जाऊयात आपण पुढच्या उदाहरणाकडे. 2017 साली हा प्रश्न आला होता आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. अतिशय सोपा, ना बेरीज ना वजाबाकी, काही नाही. झूमवर आता तास चालू आहे, तुम्ही झूमला जॉईन होऊ शकता. 4च मिनिटं राहिलीत आणि गणेश उत्सवामुळे खूप मुलं कमीत आता 70च मुलं आहेत झूमला. 100 पण झालेली नाही. त्यामुळे मी सूचना टाकत असतो की झूमला जर 100 पूर्ण झाली तरच तुम्ही युट्यूबला या. कशाला उगाचच युट्यूबवर येत आहे मग? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला फायदा कुठं आहे. झूमला आहे तर झूमला यायचं. आपलं काही सर्व फ्रीच आहे ना. त्यामुळे बिनधास्त झूमला या, काही अडचण नाही. आणि महत्वाचं म्हणजे मी नाव पण बघत नाही कोण झूमला आलंय का, काय झालंय का. फक्त जे विद्यार्थी नेहमी बोलतात अशाच विद्यार्थ्यांना आपण संधी देत असतो. म्हणजे तेच विद्यार्थी हात वर करतात, त्यांना संधी मिळणारच ना. आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे म्हणजे बरेचसे विद्यार्थी कशाला, सर्वच विद्यार्थी मी बघितलेले नाही, काय नाही. आपण नेहमी इथं जमतोय, एकमेकांशी बोलतोय. तर आता पहा, 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला. आता 24 ताशी घड्याळ आहे आणि 10 वाजलेत. तर लक्षात घ्या, आत्ताच आपण बघितलं होतं. काय बघितलं होतं? ते घड्याळच अख्खं इकडं आणतो म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. अरे अरे अरे, काय झालं भाऊ? हे घड्याळच आपण तिथे घेऊयात कॉपी करून, म्हणजे आपल्याला काय होईल, समजून सांगायला जास्त मदत होईल. ठीक आहे. आता पहा, आता हे घड्याळ आपण इथं आणलेले, थोडंसं लहान करता येते का पाहूयात. सगळंच लहान व्हायला लागलं काय? बरं, ठीक आहे. हा प्रश्न तिकडे थोडा वेळ सरकवूयात आणि मग घड्याळाला निवडूयात. कधी कधी अशा अडचणी येतात, थोडं समजावून घेऊया. चल बाबा, तू इकडे आणि तू इथे. ओके, तर आता समजावून घेऊ. बघा, 24 ताशी घड्याळात 10 वाजले. मी मगाशीच सांगितलं की अशा घड्याळामध्ये 24 ताशी घड्याळात दुपार, सकाळ, AM, PM काही वापरत नाहीत. लक्षात येते बघा, 24 ताशी घड्याळात दुपार झालीये, सकाळ झालीये असा शब्दच वापरायचा नाही. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथं पहाटे वगैरे हे शब्द लिहिले होते बरं का. नाहीतर मला त्याची आवश्यकताच नव्हती ते शब्द लिहिण्याची. फक्त तुम्हाला समजावं की बाबा हे का लिहिलं आहे, हे कशासाठी आहे, यासाठी ते आपण इथं लिहिलेलं आहे. बाकी काही त्याची गरज नाहीये. आणि आत्ता पहिल्या प्रश्नाला सांगितलं होतं की असे शब्द येत नाहीत, सकाळ झालीये का काय झालीये. 24 ताशी घड्याळात डायरेक्ट देतात 10 वाजले. ठीक आहे. मग तसं 24 ताशी घड्याळात सामना सकाळी 10 वाजता सुरू झाला, म्हणजे 10 वाजता सुरू झाला याचा अर्थ तो सकाळीच सुरू झाला. रात्री 1 ते दुपारी 12 पर्यंतची वेळ आपल्या घड्याळाप्रमाणे असते त्यात. त्यामुळे इथं 10 वाजता सुरू झाला म्हणजे तो सकाळी 10 वाजता सुरू झाला आणि तो 16:45 संपला. तर त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील असा प्रश्न आहे. आता 16 वाजले म्हणजे इथं आपण 16 वर फोकस करायचं. ठीक आहे, 16:45 आणि हेच त्यांनी काय केलंय, घड्याळाचं जे आपलं आहे ना चिन्ह ते वापरून इथं लिहिलेलं आहे या पद्धतीने. तर अशा वेळी मिनिटात फरक पडत नाही, एवढंच लक्षात घ्या. मिनिटात फरक पडत नाही, फक्त तासात फरक पडणार आहे. आणि ह्या तासात फरक पडत असताना 16 वाजलेत ना, जसं आपण दुपारी 1 वाजला म्हणजे 12 काय केलं आपण, त्या 12 मध्ये 1 ऍड केला. बघा इथे तुम्हाला पाहायला मिळेल
12 काय केलं आपण 1 ॲड केला. परत 2 वाजले म्हणजे 12 अधिक 2 केले. 3 वाजले म्हणजे 12 अधिक 3 केले. मग इथं काय करणार आता आपण 16 वाजलेत ना, तर मग काय नाही करायचं, फक्त त्या 16तून 12 वजा करायचे. समजून घ्या, 16तून काय करायचे आपण 12 वजा करायचे. आणि तुम्ही एकदा ते 12 वजा केले बरं का, एकदा 12 वजा त्या 16 तासातनं 12 वजा केले की तुम्हाला काय होणार आहे 12 ताशी घड्याळाची वेळ मिळून जाणार आहे. म्हणून आपण काय करणार 16 आहेत ना त्यातून फक्त 12 वजा करणार, बाकीचा आहे तसं आपण ठेवणार आहोत. म्हणून इथं उत्तर येतं 4:45. म्हणजेच तो सामना किती वाजता संपला तर 4:45 संपला. व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर पाठवलेले. ठीक आहे. आणि पुढच्या एका प्रश्नाकडे जाऊयात. किती वाजले पहा 9:05. जास्तीत जास्त 5-10 मिनिटं घेऊयात. आता इथे पुन्हा पहा, रोशनी नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. रोशनीला काय झालं, नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. 15 मिनिटांची तिने विश्रांती घेतली आणि पुन्हा वर्धा ते यवतमाळ हा प्रवास तिने 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. बघा आपण इथं सगळं लिहिलेलं आहे. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचली असेल, असा इथं आपल्याला साधा सोपा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न विचारत असताना आपल्याला जी निघालेली वेळ आहे त्याच्यामध्ये हा जो लागलेला तासांचा फरक आहे, मिनिटांचा फरक आहे, तो सगळा मिळवावा लागेल. तिथे 15 मिनिटांची विश्रांती सुद्धा मिळवावी लागेल. तर आपण अगोदर काय करूयात की तिला किती वेळ लागला तो वेळ तासाच्या रूपात काढू आणि नंतर जो काही तासाच्या रूपातला फरक असेल तो या 10 वाजल्यामध्ये आपण ऍड करूयात. तर आता तिला प्रवासात लागलेला वेळ काढूयात. पहा, प्रवासातील वेळ हा 2024 साली यावर्षी आलेला आहे. प्रवासातील वेळेचा इथं जो काही फरक आहे तो काढूयात. तर पहिल्यांदा नागपूर ते वर्धा. पहा, नागपूर ते वर्धा किती लागलं तर 1 तास आणि 30 मिनिटे. इथे येणार आहेत तास, इकडे आहेत मिनिटे. पुन्हा विश्रांती घेतली आहे तिने. विश्रांती घेतली म्हणजेच गाडी चालून ती वैतागली असेल. 15 मिनिटं चहा पाण्यासाठी माणूस थांबतोच ना, आणि इथे ती 15 मिनिटे थांबली. त्यानंतर काय झालं पहा, तर रोशनी सकाळी 10 वाजता परत आहे वर्धा ते यवतमाळ. वर्धा ते यवतमाळ या अंतराला तिला काय झालं 1 तास 50 मिनिटे लागली. अशा पद्धतीने आपण तास आणि मिनिटे यांची इथे बेरीज करून घेणार आहोत. ज्यावेळी बेरीज करू तर इथे हातचा घ्यावा लागेल का नाही लागणार या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. बेरीज करायला गेल्यावर पहा, इथे 5ला 5 येतील, 5 आणि 1 6 होतील आणि 6 आणि 3 9 होतील आणि तासात 1 अधिक 1 2 तास होतील. आता इथे आपल्याला कॅच आहे की 95 मिनिटं आलीत. मग 95 मिनिटं आलीत म्हणल्यावर मला काय करावं लागणार आहे, आपलं कालचं लगेचच लक्षात घ्यायचं की बाबा 95 मिनिटं आहेत, म्हणजेच इथे मला काहीतरी बदल करावा लागेल. काय बदल करावा लागेल, तो म्हणजे 1 तास बरोबर 60 मिनिटे असतो बरोबर. म्हणून मग या 95 मिनिटाचं काय करावं लागेल, मला त्यातनं 60 मिनिटे वजा करावी लागतील आणि या 60 मिनिटांच्या बदल्यातला जो 1 तास आहे तो या तासामध्ये मला मिळवावा लागेल. हा बदल इथं करायचा आणि मग आपल्याला फरक मिळेल तो 35 मिनिटांचा आणि इकडे 3 तास 35 मिनिटे. मग पहा, फसवण्यासाठी काय केले, दुसरा पर्याय त्यांनी, आता माझ्याकडून पर्याय वर खाली झालेत, पण फसवण्यासाठी त्यांनी काय केलंय 3 तास 35 मिनिटे 2 नंबरलाच दिलेले 3:35 आणि आपण 3:35 रंगवून मोकळी सुद्धा होतो. पण हा झालाय आपला प्रवासातील तिला लागलेला वेळ, प्रवासासाठीचा तिचा लागलेला वेळ आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणून आपण काय करणार आहोत, मग सकाळी 10 वाजता ती निघाली आहे. मग 10 वाजता म्हणजे 10 वाजता हे तासात घ्यायचे, मिनिटे इथं दिलेली नाहीत. म्हणून आपण काय करणार आता, तर ती वेळ इथे आपण ऍड करून घेणार आहोत तास आणि मिनिटांमध्ये. आता आपण मेन उत्तराकडे येतो. ही आपली पहिली स्टेप होती, पहिली स्टेप कव्हर केली. आता आपल्या दुसऱ्या स्टेपनुसार ती सकाळी 10 वाजता निघाली आहे.
तिला फरक किती लागलाय पहा वेळेचा 3 तास 35 मिनिटांचा वेळ लागला. यांची बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर येतं 13 तास 35 मिनिटे. पण हे 13 तास आता काय करायचे पुन्हा 13 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळ आठवायचं. आणि 13 वाजले म्हणजेच काय होतं तर इथे पहा 24 ताशी घड्याळात आपल्या लक्षात येईल 13 म्हणजेच 12 अधिक 1 13 असतो. म्हणून त्या 13तनं तुम्ही 12 वजा केले तरी लक्षात येईल की 1 वाजले. ठीक आहे. म्हणून इथं काय करणार आता आपल्याला उत्तर आले की 13 वाजून 35 मिनिटे. पण ते 13 वाजून 35 मिनिटे आता वेळच नाही यात दिलेली. मग अशा वेळी कन्फ्यूज होतो. मग 13 वाजून 35 मिनिटातनं काय करायचं की आपण यात तासातून 12 वजा करायचे. ठीक आहे. मग आपल्याला उत्तर काय मिळतं 1 वाजून 35 मिनिटे. ही आपली तिसरी स्टेप फायनल उत्तराची होईल. म्हणून आपलं उत्तर असणार आहे तिसरा पर्याय 1 वाजून 35 मिनिटे. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं होतं आपल्याला फसवण्यासाठी त्याच्या अगोदरच दुसऱ्या क्रमांकाला 3 वाजून 35 मिनिटांचा पर्याय दिला होता. आणि बरं ओम त्या ॲड आहेत ना मी उद्या बंद करतो. आता मी बंद करण्याचा प्रयत्न केला पण ते काय होतंय नुसतं स्टॉप होतंय ते. काय मलाही लक्षात येईना काय म्हणजे कसं स्टॉप करायचं आता ऐनवेळी. उद्यापासून मात्र तो त्रास होणार नाही. ठीक आहे. हे बघ मलाच ॲड येऊ लागल्या तिथे. ठीक आहे. तर आता आपण काय करूयात 9 वाजून 11 मिनिटं झालेली आहेत. तर इथेच थांबूयात आणि उद्याच्या तासाला आपण काहीच प्रश्न यातले घेणार आहोत आणि पुढच्या घटकाला नाणी व नोटा या घटकाला सुरुवात करणार आहोत. आणि यामध्ये जे वेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणते आहेत तर हे पहा या पद्धतीचे प्रश्न. 1 मिनिटात पंकज 40 फेऱ्या मारतो. परत सुहासने 60 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी या पद्धतीने केलेलं आहे. आणि एक आहे ते रॉकेटचा थुंबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र हे नवनीत मधलाच प्रश्न आहे. तो एक प्रश्न आपण इथं घेऊयात. उद्याचा थोडा वेळ आपण यावर खर्च करूयात जेणेकरून की परत आपल्याला हा त्रास होणार. म्हणजे हा घटक आपण डायरेक्ट मग ज्यावेळी प्रश्नपत्रिकेत प्रश्न येतील त्याच वेळी आपण तो पाहणार आहोत. आज जो ॲडमुळे तुम्हाला त्रास झालाय तो उद्यापासून होणार नाही याची पूर्ण मी काळजी घेतो. हे जे ॲड आहेत ते बंद करायचं पाहून घेतो मी. ते काहीतरी 4000 मिनिटं वगैरे पूर्ण झाल्यामुळे माझ्याकडून तो प्रॉब्लेम झालाय त्याबद्दल सॉरी. तर उद्या आपण सर्व विद्यार्थी पुन्हा भेटूयात संध्याकाळी 8:30 वाजता. आणि परवा दिवशी मला पूर्ण दिवस सुट्टी आहे त्यामुळे आपण थोडासा लवकर म्हणजे 5-6च्या दरम्यानच तास घेऊयात. तर भेटूयात उद्याच्या तासाला. सर्वांना गुड नाईट. आणि सर्व विद्यार्थी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल